मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून सुमारे 800 भारतीयांना म्यानमार थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नावाचा एक परिसर आहे या सीमेवरती तिकडे ओलीस ठेवण्यात आल्याची घटना समोर आली। महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील एकूण 25 तरुण या ट्रॅपमध्ये अडकले असून आता या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, यावर आपल्या राज्य सरकारने आता काय म्हटलेलं आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता हे प्रकरण समोर आलं कसं, तर एका तरुणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली। आता ज्या रेकॉर्डिंग बद्दल मी सांगतोय त्याची अजून अधिकृतरित्या कुणीच पुष्टी केली नाहीये। ती खरी आहे का खोटी आहे हे सांगता येत नाहीये, पण जवळपास इतर माध्यमांनी देखील ती चालवली असल्याने त्यामध्ये नेमकं काय संवाद झालाय हे मी तुम्हाला सांगतो। तर ओलीस ठेवण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाने त्याच्या मित्राला कॉल केलेला, ज्यामध्ये तो म्हणतोय, मी घरी बसलेलो असताना मला सर्वात आधी व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता। हॉटेलमध्ये बँकॉकला नोकरीची संधी आहे, असं विशिष्ट पद्धतीचं काम असेल, बँकॉकमध्ये महिन्याला 70,000 रुपये पगाराची नोकरी मिळेल असं त्याला आमिष दाखवण्यात आलं। यात ज्याला मेसेज आलेला तो पुढे म्हणतो, मला ॲनिमेशनच्या कामाचं आणि सोशल मीडियाच्या कामाचा अनुभव असल्याने मला निवडलं आणि मग मी बँकॉकला गेलो। 4 जून रोजी पुण्याहून बँकॉकला गेल्यानंतर तिकडे एक गाडी येते आणि त्यात त्याला बसवलं जातं। गाडीत बसल्यानंतर त्या तरुणाकडून पासपोर्ट आणि सगळ्या गोष्टी काढून घेतल्याचं तो फोनवर सांगतो। पुढे 2-3 दिवस ट्रॅव्हल करून त्या तरुणाला म्यानमारला नेल्याचा दावा त्या मुलाने केला। मुलाने सांगितलंय जवळपास 500 ते 600 मुलं या सगळ्यात अडकली आहे आणि म्यानमारला हे जे ट्रॅव्हल करून नेलेलं आहे ते देखील इल्लीगल प्रकारे नेलेलं आहे। आता ज्या ऑडिओ बद्दल मी सांगत होतो तो पीडित तरुण बीड मधील असल्याचं सांगितलं जात आहे। काही वेब आर्टिकल नुसार उच्च पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार थायलंड सीमेवरील कुख्यात गोल्डन ट्रँगल परिसरात ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या परिसराला आंतरराष्ट्रीय स्तरावर गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखलं जातं। आता या एका घटनेमुळे आंतरराष्ट्रीय मानव तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। नोकरीच्या नावाखाली परदेशात नेण्यात आलेल्या तरुणांना प्रत्यक्षात अमानुष छळाला सामोरे जावं लागत असल्याची धक्कादायक बाब जी आहे ती उघड झाली आहे। तरुणांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना बंदुकीच्या धाकावर 18 तास सायबर फसवणुकीचे काम करण्यास त्यांना भाग पाडलं जात आहे आणि नकार दिल्यास मारहाण आणि विजेचे शॉक देऊन त्यांचे छळ केले जात असल्याचं देखील म्हटलं जात आहे। अशातच काम न करणाऱ्या एका बिहारच्या तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती देखील या ऑडिओतून देण्यात येते। आता या संपूर्ण प्रकरणात फोन कॉल झाल्यावर पीडित तरुणाच्या मित्राने म्यानमारमध्ये असलेल्या मित्राच्या कुटुंबियांना हा सगळा प्रकार सांगितलाय। नंतर त्यांना धीर देऊन पोलिसात देखील घेऊन गेलेत। आता सायबर पोलिसात याची तक्रार दिली असून पोलीस अधीक्षकांनी परराष्ट्र मंत्रालयाशी याबाबत पत्रव्यवहार देखील केला असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांना सुखरूप आणण्याची मागणी केली जात असून महाराष्ट्र सरकारकडून यामध्ये योग्य ती पावले उचलली जातील असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात येते। आता या मुलांना कसं सोडवलं जाईल, यात सरकार नेमकं काय करेल हे सगळं पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।